आज सकाळी शिवनेरीच्या पायथ्याला सुरुवात करून आपल्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींच्या ज्या व्यथा आहेत त्या मांडण्यासाठी खासदारांनी संसदेमध्ये प्रयत्न केला। हे आपले खासदार हे ह्या सरकारने 2 वेळा संसद रत्न पुरस्कार दिलेले खासदार आहेत। काल चाकणला एक टेंडर निर्माण झालेलं आहे। बायपास आणि रस्ते ही विकासाची कामं आपण खासदारांच्या मार्फत पाहतो, परंतु शेतकऱ्याच्या कांद्याचा प्रश्न मांडायला सुप्रियाताई सुळे आणि अमोल कोल्हे हे देशातले 2 खासदार गेले आणि संसदेमध्ये त्यांना निलंबित करण्यात आलं। शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा असुरी बहुमताच्या जीवावर हे सरकार प्रयत्न करत आहे। त्याचा आम्ही सर्व जनता निषेध करत असताना शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत। या जिल्ह्यामध्ये हा जिल्हा शेतीच्या मध्ये देशाचं नेतृत्व करतो, हा तालुका शेतीच्या मध्ये देशाचं नेतृत्व करतो। या ठिकाणी अनेक तरुण बेरोजगार जे होते ते शेतीच्या धंद्याला लागले, मोठी गुंतवणूक केली आणि गेले 9 वर्ष सरकार या तरुणांच्या जीवाशी खेळत आहे, शेतकऱ्यांच्या व्यथांशी खेळत आहे आणि त्यामुळं या तरुणांच्या मध्ये नैराश्य आलेलं आहे। आपले सर्वांचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, राहुल गांधी साहेब या सगळ्या नेत्यांचे सगळ्या कार्यकर्त्यांना फोन आले आणि त्यांनी सांगितलं सामान्य माणूस अडचणीत येत असताना आपण जरा थांबता कामा नये, आपण त्यांचं नेतृत्व केलं पाहिजे, त्यांच्या व्यथा खांद्याला खांदा लावून लढल्या पाहिजेत, सरकारबरोबर न्याय मागितलं पाहिजे। दिल्लीत आवाज चालत नसेल तर दिल्लीचे कांठाळं बसवेल आणि दिल्लीला निर्यात बंदीचा कांद्याचा जो निर्णय आहे तो मागे घ्यावा लागेल अशी आमची रास्त अपेक्षा आहे। राज्याचं सरकार देखील या जिल्ह्यामध्ये 26 लाख लिटरचं मित्रांनो दूध कलेक्शन होतं। 26 लाख लिटरमध्ये 2 लाख लिटरच्या शेतकऱ्यांना 5 रुपयाचा भाव वाढून दिलाय आणि 24 लाख लिटरचं दूध हे आहे त्या भावाने जाते। हे लाभार्थी शेतकरी कोण आणि न लाभ मिळणारे शेतकरी कोण यांच्या घराघरात भांडण लावून देण्याचं काम, स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचं काम आणि देशात काहीही झालं, निवडणुका आल्या की शेतकऱ्यांवर अन्याय केला जातो, शेतीमालाचे भाव पाडले जातात। एकदा आपला पुणे जिल्ह्याचा आवाज या सर्व नेते मंडळीच्या मार्फत केंद्र सरकारपर्यंत, राज्य सरकारपर्यंत पोहोचवायचा आणि त्यांनी योग्य तो निर्णय घ्यायचा, नाहीतर त्यांना या निर्णयाची किंमत मोजायला लावायला पाहिजे। शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, लढायचं नाही। शेतकरी आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं उपस्थित सगळ्या शेतकऱ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि खरं तर आपले खासदार संसद रत्न खासदार अमोलजी कोल्हे यांना धन्यवाद देतो की आपल्या शेतकऱ्यांचा प्रश्न त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु सरकारने त्यांचं ऐकून न घेता खरं तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा न फोडता त्यांना निलंबित करण्यात आलं। आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी कांदा निर्यात बंदीमुळं आपल्या शेतकऱ्यांचं किती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान होतंय। आज कुठल्याही शेतीमालाला बाजारभाव नाही, टोमॅटोचे बाजारभाव काही दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढले, त्यावेळेला शेतकऱ्यांकडे कुठल्याही प्रकारची टोमॅटो त्या ठिकाणी उगवली। आज सोयाबीनची काय परिस्थिती आहे, म्हणजे शेतकरी कुठं ना कुठल्या तरी या केंद्र सरकारच्या धोरणामुळे अडकत चाललेला आहे। आज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट क्षेत्र एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, त्या ठिकाणी लाईटचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी खरं तर आपल्याला त्या ठिकाणी लाईट आपल्याला पूर्णपणे सरकारने या ठिकाणी दिली गेली पाहिजे। अशा अनेक प्रश्नांच्या निमित्तानं या ठिकाणी हा आक्रोश मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आज सकाळपासून शिवनेरीपासून या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली। बनकर फाटा, ओतूर राहता, आळे फाटा, यानंतर नारेगाव आणि कळंब मार्गे हा खरं तर बारामती दौंड हे सगळं काढल्यानंतर 30 तारखेला याची सांगता सभा
ही 30 तारखेला कलेक्टर ऑफिसला त्या ठिकाणी होणार आहे. आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सुद्धा उपस्थित राहायचं असे मी आपल्याला सगळ्याला विनंती करतो. आणि दुपारी 1 वाजता त्या ठिकाणी या सभेची सुरुवात होणार आहे. मी अशी आपल्याला सगळ्याला विनंती करतो. आणि डायरेक्ट नारायणगावला यानंतर रॅली आपली जाणार आहे. सगळ्यांनी या रॅलीमध्ये सामील व्हावं. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. अरे रडायचं नाही, रडायचं नाही. मनोगत या ठिकाणी व्यक्त होत आवाज पोचतोय ना? आता हाच आवाज सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे. तुम्ही कांद्याची माळ दिली, कशासाठी दिली? आपली निर्यात बंदी उठली पाहिजे का नाही? महाराष्ट्र सरकारने या गोष्टी ठामपणे केंद्र सरकारला सांगितल्या पाहिजेत का नाही? दुधाला भाव मिळतोय का? कांद्याला भाव मिळतोय का? बिबट्यांचे हल्ले होत आहेत, दिवसा लाईट मिळते का 3 फेज? मग याच सगळ्या मागण्या आपण सरकारला सांगतोय. सरकारनं या आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आक्रोशाची दखल घ्यावी आणि या प्रमुख मागण्या घेऊन आपण केंद्र सरकारला, राज्य सरकारला विनंती करतोय, तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा असला पाहिजे. कारण गेली 8-9 वर्ष कांद्याला भाव नाही. आता कुठं 4 पैसे मिळण्याची संधी ही समोर दिसायला लागली. तर केंद्र सरकारने निर्यात बंदी टाकलेली आहे आणि या निर्यात बंदीमुळे आपल्या ताटात माती कालवण्याचं पाप केलेलं आहे. या सरकारला जर जाग येत नसेल, कारण मी स्वतः आणि आपल्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी संसदेत हाच प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु आमच्या दोघांचं निलंबन करण्यात आलं. विचार करा, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला गेलो तर आमचं निलंबन होतंय. आता हा आवाज आपल्या सगळ्यांना त्यांच्या कानठळ्या बसवेल अशा पद्धतीनं वाढवावा लागेल. तुम्ही सगळे या लढ्यात सोबत राहा. तुमच्या खांद्याला खांदा लावून महाविकास आघाडीचे आम्ही सगळे कार्यकर्ते तुमच्या सोबत आहोत, हा तुम्हाला विश्वास देतो. जय शिवराय.